आपण बीड ते कळम हा रूट करणार आहोत बस ट्रॅव्हलिंग। माझ्यासोबत माझ्या मामाचा मुलगा आहे, जळगावून आला आहे खास कळमला जाण्यासाठी। तर आपण रस्त्याने कोणकोणते गाव लागत आहे, काय काय लागते, आपण आज सर्व पाहणार आहोत। सध्या मी बसमध्ये आहे, ती बस भेटलेली आहे आपल्याला। आणि ही पहा बाहेरचा सीन, सध्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन पाशी गाडी आलेली आहे। बिंदुसरा नदीचं ब्रिज आहे। तर मित्रांनो, आता आपली गाडी बार्शी नाक्यावर आलेली आहे। इथे कोणी प्रवासी नसल्यामुळे बस थांबली नाही। ते बार्शी नाक्याचा परिसर आहे। मित्रांनो, सध्या आपण बायपासवर पोहोचलो आहे, बीड बायपास। आपण आता कपिलदारमध्ये पोहोचलो आहोत। हे बघा कपिलदार आहे आणि सकाळचा टाईम आहे, अतिशय मस्त वातावरण आहे। बघा असं बस स्टँड आहे। सध्या काम चालू आहे बस स्टँडचं। तर मित्रांनो, सध्या आपण आता नेकनूरमध्ये पोहोचलोय। जे नेकनूरचा परिसर आहे पूर्ण। नेकनूर बस स्टँडवर आहे। मस्त बस स्टँड केलं आहे नवीन, खूप मोठे असे। तर मित्रांनो, आपण आता नांदूर फाट्यापाशी आलो आहोत। हा नांदूर फाटा आहे। तर आपण चला आता पुढे निघालो आहोत। मित्रांनो, सध्या आपली लालपरी थांबलेली आहे नाश्त्यासाठी। आता मी सध्या नांदूर फाट्यापासून पुढेच आहेत आणि आहे गेलचा वाहता रस्ता आहे आणि आपण त्या लालपरीमध्ये आलेलो आहोत। इथं आपण चहा घेतला आहे। इथंच परळी दादर गाडी उभा आहे आणि आपली जी गाडी ती पाठीमाग आहे। बस आता निघली आहे मधलं जो करून पुढं। सध्या आपण आता केजच्या टोल नाक्यावर आहे। सध्या टोल नाका चालू काही झालं नाही आहे।
मित्रांनो फायनली आपण केजमध्ये पोहोचलोय आता. केजचा परिसर आहे. तर मित्रांनो आपण आता केजच्या बस स्टँडवर दाखल झालेलो आहोत. हे आहे केजचं बस स्टँड. तर आता मी केजच्या बस स्टँडवर आलो आहे. इथून आता कळंबला जाणार आहे गाडीने. तर मित्रांनो आपण आता दुसऱ्या बसमध्ये बसलो आहोत. ती आपण जी बस होती ती आंबेजोगाईपासून होती आणि आता ही दुसरी बस केज कळंबला जाण्यासाठी. कळंबचं बस स्टँड आहे. तर मित्रांनो फायनली आपण कळंबच्या बस स्टँडवर पोहोचलो आहे. हा इथला कळंबचा जावई आहे. तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हे बघा